आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती आणि केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शाह साहेबांच्या बरोबर महाराष्ट्राच्या कांदा प्रश्न आणि ऊस उत्पादक शेतकरी आणि शुगर इंडस्ट्री या बाबतीमध्ये महत्त्वाची चर्चा होती आणि चर्चा अतिशय सकारात्मक झाली. मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही सगळेच जण त्या बैठकीला होतो. केंद्रीय कृषी मंत्री होते आणि दुसरे आपले केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी होते. एकंदरीत जेव्हा जेव्हा महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांवर संकट येतं, यापूर्वी देखील आपण पाहिलं की 2023ला ऊस उत्पादक आणि साखर कारखान्यांचा जो प्रश्न निर्माण झाला होता, त्यांना 10,000 कोटी रुपये इन्कम टॅक्समध्ये माफ करण्याचा निर्णय अमित भाईंनी घेतला होता. तेव्हा देखील साखर कारखान्यांना ऑक्सिजन देण्याचं काम त्यांनी केलं, नाही तर ते साखर कारखाने व्हेंटिलेटरवर गेले असते. आणि अनेक निर्णय त्यांनी यापूर्वी देखील घेतलेत. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली सहकार क्षेत्र सहकार विभाग, सहकार मंत्रालय पहिल्यांदा झालं. आणि मी या ठिकाणी मुद्दाम आपल्याला सांगेन की जे 50-60 वर्षामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जे काही आमूलाग्र बदल, क्रांतिकारी निर्णय झाले नाहीत, ते अमित भाईंच्या 5 ते 6 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये अनेक क्रांतिकारी निर्णय झाले. जसं मी तुम्हाला सांगितलं, 10,000 कोटी तर फक्त महाराष्ट्राचे होते, पण देशभरातले असे 50-60 हजार कोटी रुपये जे इन्कम टॅक्सचे जे न परवडणारे टॅक्सेस होते ते कमी केले. त्याचबरोबर त्यांनी 2 लाख पॅक्स जे प्रायमरी ॲग्रिकल्चर कोऑपरेटिव्ह सोसायट्या आहेत त्या सुरूही झाल्या, कम्प्युटराईज झाल्या, त्याचं डिजिटायझेशन झालं आणि त्यांना ताकद देखील दिली. आज आपण पाहतोय की पॅक्सला अनेक कामं त्यांनी, अगदी पेट्रोल पंपापासून अनेक कामं, CSC सेंटरपासून अनेक जी कामं आहेत ती त्यांना हाताळण्यास दिली. त्यामुळे पॅक्स देखील अगदी गावापर्यंत तो सर्वसामान्य लोकांना लाभ मिळू लागला. यापूर्वी काही ठराविक लोक त्याचा फायदा घेत होते, परंतु अमित भाई आल्यानंतर हा लाभ जो आहे हा शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत, शेवटच्या माणसापर्यंत पोचला पाहिजे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यांनी तो निर्णय घेतला. आज देखील आपण पाहिलं की महाराष्ट्रामध्ये कांद्याच्या बाबतीमध्ये जे आंदोलन वगैरे सुरू आहे, तर त्यामध्ये देखील त्यांनी स्टोरेज कॅपॅसिटी वाढवणे, MSPच्या, त्याचबरोबर जे नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला, 1,580 रुपये प्रति क्विंटल, आणि त्याच्यामध्ये देखील ती 2 लाख टनाची कॅपॅसिटी वाढवण्याचा देखील विचार करण्याचा सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर स्टोरेज कॅपॅसिटी वाढवून त्याच्यामध्ये शॉर्टिंग, ग्रेडिंग आणि हे सगळ्या ज्या काही बाबी आहेत त्यासाठी देखील सकारात्मक निर्णय घेतलेला आहे. एक्साईज जी ड्युटी, जी एक्सपोर्ट ड्युटी आपण म्हणत होतो की एक्सपोर्ट ड्युटी आहे, पण तो एक्सपोर्ट ड्युटी देखील ती रद्द केलेली आहे कांद्यावरची. त्यामुळे कांद्याला स्थिर भाव मिळाला पाहिजे यासाठी सकारात्मक निर्णय आज अमित भाईंनी घेतलेले आहेत. त्याचबरोबर साखरेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी इथेनॉलचा जो कोटा आहे तो कमी झालेला आहे आणि पूर्वीप्रमाणे इथेनॉलचा कोटा वाढवण्यावर देखील सकारात्मक निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर शुगर केनची MSP वाढवण्याचा देखील पुनर्विचार करू अशा प्रकारचा देखील निर्णय घेतलेला आहे. त्याचबरोबर शुगर इंडस्ट्रीचं लोन रिस्ट्रक्चरिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
ड्युअल प्राइसिंगच्या बाबतीमध्ये देखील विचार करू आणि त्या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतला, कारण कमर्शियल आणि डोमेस्टिक साखर आहे ते जे काही दर आहेत त्या दरामध्ये देखील सर्वसामान्य माणसाला फटका बसणार नाही याचा विचार त्यांनी केलेला आहे. आणि त्याचबरोबर ऊस कामगार जे आहेत त्यांचा EPFचा जो विषय आहे त्यावर देखील सकारात्मक तोडगा काढू अशा प्रकारचे फटाफट निर्णय, पॉझिटिव्ह, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन अशा प्रकारचा त्यांनी निर्णय घेतला. आणि सगळ्यांना सांगितलं तुम्ही आनंदात जावा, हे निर्णय फास्ट होतील आणि आपल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील फायदा होईल आणि ऊस उत्पादक शेतकरी असतील त्याचबरोबर साखर उद्योग आहेत त्यांना देखील यामध्ये कुठेही अडचण येणार नाही. खरं म्हणजे साखर कारखाने हे देखील एक विकासाचं मोठं केंद्रबिंदू आहे. आणि मग आजची बैठक अतिशय खूप सकारात्मक झालेली आहे आणि कांद्याचा देखील एक्सपोर्ट कसा वाढेल या दृष्टीने देखील ते म्हणाले आपण प्रयत्न करू. आंब्याच्या बाबतीमध्ये देखील जे काय आता काय सध्या नुकसान त्यांना होतं ते तर राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे त्यांना मदत करण्याचा. आणि शेतकऱ्यांच्या मागे मग ते कांदा उत्पादक असू द्या, ऊस उत्पादक असू द्या, आंबा उत्पादक असू द्या, कोकणामध्ये देखील आंबा उत्पादकांचं कुठलंही जे काही नुकसान या हवामानामुळे वादळामुळे जे काही नुकसान होतं आहे तर तसं आपण ते बोर्ड पण केलेलं आहे, काजू आंबा बोर्ड केलं आहे, त्या माध्यमातून देखील आपण त्यांना शेतकऱ्यांना मदत करू. पण आजची बैठक जी आहे, आजची बैठक फार निर्णय घेणारी बैठक झालेली आहे आणि अमित भाईंचा निर्णय घेण्याची क्षमता जी आहे ती आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ते करतो, बघतो, देखता हूं, करता हूं असं काही करत नाही. सर एक प्रश्न आता असं आहे की मुंबईमध्ये आज पाहिलं तर आदित्य ठाकरेंनी फोन केला आणि मुख्यमंत्र्यांनी काही निर्णय रद्द केले. तर मुख्यमंत्र्यांमध्ये आणि ठाकरेंमध्ये हा वाढलेला समन्वय तुम्ही कसं पाहताय? नाही, मला कुठला काय विषय आहे? महानगरपालिकेचे सुधार समित्यांसंदर्भातले काही प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी नकार दिला, अशी काही चर्चा झाली नाही असं म्हटलं ना. पण आता सांगितलं की आम्ही फोन ते काय सांगतात, त्यांना काय खोटं बोलायचं, रेटून बोलायचं हे सवय झालेली आहे. त्यांच्याकडे मुद्दे काय आहेत, विरोधी पक्षाकडे कुठले मुद्दे आहेत? पण ते असं दाखवत आहेत की आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जवळ जातो. म्हणजे हे लाळघोटेपणा आहे ना. त्यांनी असं चित्र निर्माण करायला वेगळी भेट घेणार अमित शहासोबत, वेगळी भेट अमित शहासोबत घेणार आहात का? मी भेटलो मग अशी भेटले, वेगळी चर्चा झाली काही? मी भेटलो अमित भाईंना, तिथे देवेंद्रजी पण होते, आम्ही दोघं भेटलो आणि मग देवेंद्रजी थांबले आणि मी निघालो. तुमची राजकीय चर्चा काही झाली? आता आम्ही राजकीय चर्चेसाठी आलोच नव्हतो आणि राजकीय काय निर्णय आम्ही महाराष्ट्रातच घेतो. हे सर्वसामान्य लोकांसाठी, शेतकऱ्यांसाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो. पण आदित्य ठाकरे एक असं चित्र निर्माण करतायत का की ठाकरे हे आता मुख्यमंत्र्यांच्या, फडणवीसांच्या जवळ जात आहेत? का वेळ आली ही त्यांच्यावर, ते जर त्यांना विचारा, तुम्ही विरोधी पक्षाला विचारा. सर विधान परिषदेच्या जाती आहे वारंवार विधान परिषदेच्या संदर्भात आज इनफॅक्ट इन केस तुम्हाला खुलासा करायचा असेल तर की एकनाथ शिंदे हे नाराज आहेत जे पण फॉर्म्युला सगळे चालत असतात मागच्या काही महायुतीच्या फॉर्म्युल्यावरती मी दिल्लीत आलो की तिकडे चर्चा होते, एकनाथ शिंदे नाराज आहेत. मी गावी गेलो की चर्चा होते, एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे दुःखी झालेत. मी मजेत असतो, मी माझा आनंद घेत असतो आणि मी बघत असतो कोण कोण दुःखी झालेत, कोण कोण नाराज झालेत, कोणाच्या पोटात दुखायला लागलंय, हे मी आनंद घेतो. महायुतीतलं विधान परिषदेचं आता तुम्हाला मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं, मी सांगतो 1-2 दिवसामध्ये हा विषय संपेल. जवळपास महायुतीचं जे जागा वाटपाचं सूत्र जवळपास 1-2 दिवसात महायुती म्हणूनच निवडणूक होईल आणि महायुती पूर्ण जागा जिंकेल. संभाजीनगर किंवा नाशिक पैकी कोणती तरी एक जागा आम्हाला मिळावी असा आमचा आग्रह आहे, असं त्यांनी उघडपणे पहिल्यांदा सांगितलंय मुख्यमंत्री. आता त्यांनी जे सांगितलंय
त्याच्यावर चर्चा होईल ना आणि तुम्ही तो त्याच्यावर- मिटून जाईल. तुमचं काय मत असतं त्याच्यावर? माझं काय तुम्हाला माहिती आहे अगोदरपासून माझं महायुतीच्या बाबतीमध्ये अगदी मन मोकळेपणाने आणि कुठलाही त्या वादविवाद न करता समन्वयाने आम्ही निर्णय सर, घेतो. तर वाद नसताना दोन दिवस काय? भाजपची जी भूमिका आहे ती साधारणतः 10 तुम्ही ते 12 आज कांदा 10 ते 1 सर सर हा प्रश्न. ऊस सर सर कांद्यावर आणि याच्यावर 10-5-2 दहा ते बारा दहा, 12 जागा लढण्याचा भाजपचा मानस आहे असं त्यांच्याकडनं बोलून दाखवलं जातं ठीक खाजगीमध्ये आहे किंवा काय ना. नेत्यांकडनं. आता आपल्या पक्षाची भूमिका काय? तुम्हाला बोलले का मागण्या ते काय? तुम्हाला बोलले का ते नाही भाजपच्या तुम्हाला सूत्रांकडनं बोलले का सूत्रांकडून काय 10-5-2 काय करायचं? सूत्र तुमचीच आहेत. मागण्या आहेत. साहेब अरे 10-5-2 होणार की 11-4 तुमचीच सगळी सूत्र तुमचेच प्रश्न तुमचीच उत्तर त्यामुळे एक दिवस थांबा ना उद्याचा दिवस कशाला. सर या सगळ्यांच्या संदर्भात तुम्ही आज लाच बहुत ही स्वीकार- महत्वपूर्ण बैठक दिल्ली में हुई है और कांदा जो महाराष्ट्र में कांदा किसानों के बारे में और प्याज उत्पादक जो हमारे किसान हैं उनके जो समस्या हुई है उनके बारे में चर्चा हुई है। उसके बाद गन्ना उत्पादक किसानों के बारे में शुगर इंडस्ट्री के बारे में चर्चा हुई, बहुत ही सकारात्मक चर्चा हुई है। और इसमें कांदा उत्पादक जो है उनके लिए नापेड और एनसीसीएफ जो है वो जल्द से जल्द उनको अमित भाई ने आदेश दिया है कि उसकी खरीदी बढ़ाई जाए और 1580 रुपये क्विंटल के दाम देने का निर्णय लिया है और मार्केट में खरीदी होनी चाहिए ताकि डायरेक्ट किसानों को पैसे मिले और किसानों को फ़ायदा हो। उसके बाद में जो दूसरा जो बात है स्टोरेज कैपेसिटी बढ़ाना, वो शॉर्टिंग करना और उसके साथ में ग्रेडिंग करना, इसके लिए भी मदद करेंगे। एक्सपोर्ट बढ़ाने के लिए भी मदद करेंगे। ऐसे तरह सकारात्मक बात प्याज के बारे में हुई है। शुगर के बारे में इथेनॉल का कोटा जो है वो कम हुआ है, उसको बढ़ाने का निर्णय लेंगे ऐसा कहा है। एमएसपी जो है शुगर केन की वो बढ़ाने के लिए पूरी विचार करेंगे, जरूर विचार करेंगे ऐसा कहा है। शुगर केन इंडस्ट्री का लोन रिस्ट्रक्चरिंग करने का भी निर्णय और वो भी उस पर भी चर्चा हुई है। गन्ना मजदूरों को भी ईपीएफ जो है लागू करने का निर्णय सकारात्मक विचार करेंगे और निश्चित रूप से जो डुअल प्राइसिंग है, जो कमर्शियल और डोमेस्टिक जो शुगर है उसके बारे में भी आम आदमी के ऊपर कोई भी भार न पड़े प्राइस का बढ़ोतरी का, इसका विचार करेंगे ऐसा भी उन्होंने कहा है। और मैं ये कहूँगा कि अमित भाई ने जब सहकार मंत्रालय 6-7 साल हुए हैं उसमें, लेकिन पिछले 60-70 सालों में जो काम नहीं हुआ है वो काम 6-7 सालों में हुआ है। ये बहुत ही एक सहकार क्षेत्र को मजबूती देने का काम अमित भाई ने किया है। और जैसे पैक्स को बढ़ावा देके उसको मजबूत करके कंप्यूटराइज करना, डिजिटाइज करना और आखिर जो है आम आदमी, सामान्य आदमी, उसके नागरिक उस वहाँ तक उसका लाभ मिलना चाहिए। इसके लिए सहकार क्षेत्र में कई निर्णय, जो क्रांतिकारी निर्णय अमित भाई ले रहे। मैं ये भी याद दिलाऊंगा, जब गन्ना उत्पादक और शुगर इंडस्ट्री जब तकलीफ में आई थी तब 2023 में लगभग महाराष्ट्र के शुगर इंडस्ट्री और गन्ना उत्पादकों के लिए 10,000 करोड़ का इनकम टैक्स वेव ऑफ करने का निर्णय अमित भाई ने लिया था। उसके लिए कानून में भी बदलाव किया। ये भी बहुत बड़ी बात है। जब जब किसान तकलीफ में आते हैं तो अमित भाई उनको राहत देने का काम करते हैं। आज भी हमने देखा है कि प्याज के किसान, प्याज उत्पादक किसान, गन्ना उत्पादक किसान, इनके जो जो प्रश्न थे, जैसे जैसे प्रश्न सवाल खड़े किए उसका जवाब भी तुरंत दे दिया। मैं ये कहूँगा कि उनके पास करता हूँ, देखता हूँ, ऐसा कोई सॉल्यूशन नहीं है। नो रीज़न ऑन द स्पॉट डिसीजन, मैंने अभी कहा है कि ऐसा उनका काम है और इसलिए
महाराष्ट्र के किसान जो है उनके साथ में अमित भाई खड़े हो गए, केंद्र सरकार खड़ी हो गई और मोदी जी भी हमेशा किसानों को प्रायोरिटी देते हैं, किसानों के पीछे खड़े रहते हैं। महाराष्ट्र सरकार और केंद्र सरकार मिलकर एक किसानों को साथ देगी, आज की बैठक में किसानों के साथ खड़ी रहेगी। आज की बैठक में सर्वदलीय नेता भी थे, राष्ट्रवादी के जो नेता थे शरद पवार जी की पार्टी की, वो भी शामिल हो गए। सब लोग थे ना, सब उसमें सभी दलों के लोग थे। ये यूनिफॉर्म राहुल सिविल गांधी- कोड को लेकर एक है कि यूनिफॉर्म सिविल राहुल कोड गांधी- आसाम में लागू कर दिया गया है, महाराष्ट्र में भी होना चाहिए क्या? राहुल गांधी जो है उन्होंने सवाल उठाया सीबीएसई पर। वो एसआईटी प्रोब मांग रहे हैं, बोल रहे हैं कि बच्चे और पेरेंट्स सदमे में है जिस तरह से सीबीएसई का सारा गफला चल रहा है। कभी स्टूडेंट्स को गलत क्वेश्चन शीट दी जाती है और साथ ही में नीट मामले को भी उन्होंने जोड़ा। मराठीत सुद्धा नाही बघा आता ते नीटमध्ये तर फार म्हणजे विद्यार्थ्यांचं खूप नुकसान झालेलं आहे आणि यामध्ये जे लोक आरोपी आहेत त्यांना बिलकुल सगळ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी आयुष्याशी खेळण्याचा कुणालाही अधिकार नहीं। ये बहुत ही ये जो स्टूडेंट का मामला है, एजुकेशन का मामला है, इसमें कोई भी किसी को भी बख्शा नहीं जाएगा। बहुत ही कड़ी कार्रवाई जो लोग हमारे विद्यार्थियों के साथ भविष्य के साथ खिलवाड़ करेंगे उनको बिल्कुल कड़ी कार्रवाई करेंगे। धन्यवाद।